सप्रेम जय भीम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय सम्राटदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सम्राट अशोका प्रतिष्ठान वसमत, भीम टायगर सेना तथा भीम संदेश गायन मंडळ मौजे पांगरा बुखारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानं भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं गायनाच्या माध्यमातून असलेली समाज प्रबोधन रॅली गेली 13 वर्षे झालं भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास सलामी देण्यासाठी जात असते। हे 13वे वर्ष असून आता हा रॅलीचा प्रवास करत असताना तालुका जिल्हा बीड ह्या ठिकाणी येळंब नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे। त्या खेडेगावामध्ये ह्या ठिकाणी ही रॅली आलेली आहे। विहारामध्ये थांबलेलो असताना ह्या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे। नालंदा बुद्ध विहार येळंब तालुका जिल्हा बीड ह्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि याही ठिकाणी भीमगीतांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आमच्या गायन मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर रामभाऊ गायकवाड तसंच महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर गोडगळ्याचे गायक राहुलदादा मल्हारे आमच्या ह्या संचामध्ये आहेत। महाराष्ट्राचे उत्कृष्ट असे ढोलकी सम्राट उत्तमदादा गायकवाड सुद्धा आमच्या ह्या संचामध्ये आहेत। आमचे बरेचसे सर्व सहकारी सम्राट अशोका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप गायकवाड आहेत आणि सम्राटदादा गायकवाड सम्राट अशोका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही रॅली 13 वर्षे झालं निघत असते। ह्या रॅलीचा प्रवास असाच सतत असणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आम्हाला ह्या रॅलीला खूप मोठा प्रतिसाद ह्या बंधू भगिनींच्या माध्यमातून मिळत असतो आणि म्हणूनच त्यांच्याच जीवावर ही रॅली ह्या ठिकाणी आहे। ह्या रॅलीचा उद्देश कुठल्याही प्रकारचा समाजाच्या कडून पैसा उकळण्याचा उद्देश नसून हा भीमा कोरेगावचा इतिहास असेल, इतर बाबासाहेबांचे विचार असतील, तथागत भगवान बुद्धांचे विचार पेरण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून होत असतो आणि हा प्रयत्न आम्ही सतत करणार आहोत। शेवटी पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम जय भीम। धन्यवाद।